पुणे कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाची झालेली प्रचंड दुरावस्था, त्याचबरोबर टोल वसुली या मुद्द्यांवर काँग्रेस आता आक्रमक झाली असून शनिवारी 3 ऑगस्टला काँग्रेसच्या वतीनं टोल नाक्यांवर आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी ऑनलाईन पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. त्यांनी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या पुणे ते कोल्हापूर दरम्यानच्या खेड आणि शिवापूर, आणेवाडी, तासवडे आणि किणी या टोल नाक्यांवर त्या जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याचं सांगितलं. पुणे ते कोल्हापूर दरम्यानचं राष्ट्रीय महामार्गाचं काम गेले अनेक महिने सुरू आहे. रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. पुणे ते कोल्हापूर हे सुमारे 250 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तब्बल 8 तासांचा वेळ लागतोय. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत. वाहनधारकांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. अशातच टोल वसुली मात्र जोमानं सुरू आहे. याविरोधातच काँग्रेस आक्रमक झाली असून रस्त्यावर उतरून आता टोल नाक्यांवर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनावेळी वाहनधारकांची अडवणूक केली जाणार नाही, लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, असंही आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं. जोपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसुली थांबवावी अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. पाऊस, दुसऱ्या बाजूला सर्व्हिस रोडवर कुठेही खड्डे मुजवलेले नाहीत अशी परिस्थिती, काम टाइममध्ये त्या ठिकाणी होत नाही हे वास्तव आमच्या समोर आलेलं आहे. आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रवाशांना दिलासा देण्यासाठी येणाऱ्या शनिवारी 3 तारखेला आम्ही 9 वाजता पुणे, सातारा, कराड आणि किनी या 4ही टोल नाक्यावर काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शनिवारी 3 तारखेला सकाळी 9 वाजता काँग्रेसचे कार्यकर्ते तिथं जमा होतील. कुठलंही ट्रॅफिक थांबवलं जाणार नाही, परंतु टोल आम्ही का द्यायचा? ज्या रस्त्याचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही त्याचा भुर्दंड प्रवाशांनी का या ठिकाणी घ्यावा हा आमचा प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून काही मागण्या घेऊन आम्ही शनिवारी रस्त्यावर त्या ठिकाणी उतरणार आहोत. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी रस्त्याच्या कामांमुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे महामार्गाचं काम सुरू असताना टोल घेतला जावा का याबाबत कायदा तपासला पाहिजे असं मत व्यक्त करत टोल आकारणीला विरोध केला. या ऑनलाईन पत्रकार बैठकीला आमदार विश्वजित कदम, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यांमधील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.